जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा पाकिस्तानी कुरापतींना भारताने चोख प्रत्युत्तर दिले। रात्रभर सुरू असलेल्या पाकिस्तानी तोफांच्या माऱ्यानंतर भारतीय सेनेने अशी काही कारवाई केली की पाकिस्तानला कराची पासून इस्लामाबाद पर्यंत हादरा बसलाय। नेमकं काय घडलं काल रात्री पाहूयात या विशेष व्हिडिओमधून। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। दक्षिण काश्मीरच्या पूंछ, राजौरी आणि सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने रात्रभर तोफांचा मारा केला। भारताच्या सीमांवर उगाच डाव खेळायचा प्रयत्न केला, पण भारतीय सेनेने जोरदार प्रत्युत्तर देत पाकच्या चौक्या अक्षरशः राख करून टाकल्या। पाकिस्तानने सुरू केलेल्या कुरापतींना उत्तर देताना भारताने 16 शहरांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला। कराची पोर्टवर नौसेनेने केलेल्या हल्ल्यांनी पाकिस्तानला धक्का दिला। 14 पेक्षा अधिक स्फोटांनी कराची बंदर हादरलं। इतकंच नाही तर बंदरात ब्लॅकआउट करावा लागला। 1971 नंतर प्रथमच भारतीय नौसेनेने कराची बंदराला टार्गेट केलं। पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला। भारतावर ड्रोन हल्ले केले, पण सगळे अपयशी ठरले। लढाऊ विमाने पाठवली, एकही यशस्वी झालं नाही। 4 लढाऊ विमाने भारताने लगोलग पाडली। कराची पोर्ट उद्ध्वस्त। राजस्थानी इस्लामाबादेत हल्ले, पंतप्रधानांच्या घरावर हल्ले, बंकरमध्ये लपण्याची वेळ, लाहोरमधील हल्ल्यांनी लाज काढली। पाक सैन्य प्रमुखावरच देशद्रोहाचा खटला। बलुचिस्तानने पाकिस्तानच्या 3 भागांवर कब्जा केला। बलुचिस्तानातील चौक्या सोडून पळून जाण्याची वेळ। भारताने पाकिस्तानची सर्वात ताकदवान लढाऊ विमानं पाडलीत। चीनने दिलेलं JF-17 आणि अमेरिकेचं F-17 भारताने निशाण्यावर घेतलं। पाकिस्ताननेही या तिघांनाही गमावल्याची कबुली दिली। हे त्यांच्या सशस्त्र दलासाठी मोठं अपमानजनक पाऊल ठरलं आहे। पाकिस्तानला मदतीला धावून आले त्याचा कट्टर मित्र तुर्की। कराचीत उतरलेल्या तुर्कीच्या कार्गो विमानात ड्रोन असल्याची शक्यता आहे। जरी मानवतावादी मदतीचं कारण सांगितलं जात असलं तरी भारत विरोधात ड्रोन पुरवण्याची ही खेळी असल्याचं स्पष्ट झालंय। भारत आता जुन्या धोरणांवर नाही। प्रत्येक कुरापतीचं उत्तर हे तिप्पट ताकदीने दिलं जातं। पाकिस्ताननं जर शह दिला तर भारत मात करतोच। ही केवळ सुरुवात आहे आणि शत्रूने हे लक्षात ठेवलंच पाहिजे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।